आता मात्र पंचांच्या भूमिकेमध्ये नक्कीच सहकार्य आयोजकांना नेहमीच असतं त्यांचं देखील धन्यवाद. जगात महाराष्ट्र दिशेनं माशावून एका बाजूला आपण पाहतोय गावदेवी स्पोर्ट्स वरप आणि त्यांच्या अगेन्स्ट ओम साई मानेवळी या दोन दिग्गज संघांदरम्यान आजच्या पहिल्या फेरीतील हे अंतिम मॅच पाहतोय. जो संघ जिंकेल तो इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल अट्टाली संघासमवेत. मनीष धुमाल स्ट्राइक एंडला नॉन स्ट्राइक एंडला बॅटर अनिल म्हात्रेला पाहतो आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज रोहित गायकर. बिग फाईट मॅच अनिल म्हात्रे स्ट्राइक एंड वरती रन मशीन आहे नक्कीच या ठिकाणी मात्र चांगला खेळ करावा लागेल. हो पहिला चेंडू बिग हिट केलाय फटका फसलाय डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक. हो अनुमान चांगला लावला होता परंतु शेवटपर्यंत नजर होती चेंडूवरती कल्पेशची परंतु झेल घेऊ शकले नाही आहेत. प्रयत्न लाजवाब होते कारण की अतिशय महागडा झेल होता हा. झेल देखील ड्रॉप झाला. दोन धावा धावफलकावरती जोडल्या जातील. गावदेवी स्पोर्ट्स वरप त्यांच्या अगेन्स्ट ओमसाई मानेवली अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चांगला खेळ प्रस्थापित करणं गरजेचं आहे. हो इथे मात्र हा चेंडू सोडून दिला होता परंतु हा हिल डॉट बॉल असं वाटलं होतं की हा वाईट चेंडू फेकला गेलाय परंतु नक्कीच्या ठिकाणी मात्र पंच देखील आक्रमकता दाखवत आहेत आणि तत्पर इथे मात्र हा निर्धाव चेंडू फेकला गेलाय. चांगली गोलंदाजी एकंदरीत निलेशजी कडू आपण देखील या. हो इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका मारण्याचा प्रयत्न परंतु हा डॉट चेंडू फेकला जातोय. निलेश कडू नक्कीच आपण या. आपलं देखील हार्दिक स्वागत. ज्या ठिकाणी मात्र चांगला खेळ पदाच्या आतमध्ये केला जाईल. वरप त्यांच्या अगेन्स्ट मानेवली वरप संघाला शुभेच्छा येतात. आदेशजी भोयर यांच्या माध्यमातून शुभेच्छा येतात वरप संघाला. त्यांचं देखील करूयात आपण हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. ओ फुल टॉस चेंडू आणि इथे मात्र चेंडूला फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं सीमारेषा पार दर्जेदार चौकार. होता खराब चेंडू होता नाही खराब चेंडूचा पुरेपूर फायदा घेतला गेला आणि म्हात्रेच्या बॅटमधून हा चौकार आला. चांगली कामगिरी या ठिकाणी मात्र पाहायला मिळते. गोलंदाजीच्या जोरावरती गोलंदाज रोहित गायकर देखील चांगली गोलंदाजी करतोय. हो पुनश्च या ठिकाणी मात्र रायझिंग अँड सरप्राइझिंग चेंडूला खेळून काढलाय. फाईन लेगला बीट करून चेंडू फरार होतोय सीमारेषा पार. बॅक टू बॅक 2 इन अ रो चौकार. मिळतात नक्कीच चांगली सुरुवात या ठिकाणी मात्र करून देतोय अनिल म्हात्रे आपल्या संघासाठी कारण की 2 चेंडू जरूर निर्धाव फेकले गेले होते. तदनंतर मात्र बॅक टू बॅक 2 चौकार देखील मारले आणि आता मात्र धावसंख्या धावफलकावरती 10 आपल्याला पाहायला मिळते. फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा खराब चेंडू आणि चेंडूला खेळून काढलाय सीमारेषा पार. बॅक टू बॅक तिसरा चौकार आणि चौकारांची हॅट्रिक संपादित करणारा पहिला फलंदाज ठरलाय. दुसरा फलंदाज ठरला या स्पर्धेमध्ये अनिल म्हात्रे. पाहायला मिळतंय या ती म्हणजे 14 धावा आणि करंट रेटचा जर नक्कीच रिक्वायर्ड केला तर 56 धावांपर्यंत मजल मारूल
यात मात्र शंका नाही आहे. आणि त्या धावा बनवाव्या द्यायला लागतील. 40 ते 50 धावांपर्यंत पोहोचावं लागेल, कारण की समोरचा संघ देखील तितक्याच कॅलिबरचा संघ आहे. मुकेश गायकर आक्रमक फलंदाज त्या संघामध्ये आहे. आणि नक्कीच अनेक स्पर्धांमध्ये मेगा फायनलच्या अनेक ट्रॉफीज मानवली संघाने देखील या हंगामामध्ये आपल्या नावावरती कोरलेल्या आहेत. आणि आता मात्र ही कल्याण ग्रामीणशी अखेरची स्पर्धा आपण पाहतोय या वर्षाची, या हंगामाची. आणि इथे मात्र संधी असेल सर्वच संघांना. पहिली मॅच जिंकली वडवली संघानं, दुसरी मॅच जिंकली आटाळी या संघानं. आणि त्याचबरोबरीनं आरबी वरफ संघाने देखील एक मॅच जिंकला. आणि जो संघ जिंकला तो मात्र टॉप 4 मध्ये जाईल. हो, रायझिंग अँड सरप्रायझिंग डॉट बॉल दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती भूषण गायकरला आपण पाहतोय. आक्रमकता दाखवली गेली आणि विचार केला तर गोलंदाजीच्या जोरावरती देखील परिवर्तन केलं. जे गोलंदाज नक्कीच स्टार्टिंगचे गोलंदाज त्यांना थोडंसं थांबवलं गेलं. हो, इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत आणि नक्कीच या तत्पर मिळतील 2 धावा. अशा रगरगत्या उन्हामध्ये या धावा जमवण्याचं कार्य केलं जातं दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. अनिल म्हात्रे आणि मनीष धुमालच्या बॅटमधून या धावा येत आहेत. 16 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 4 षटकांचा सामना आहे. हो, इथे मात्र ऑन द राईज खेळून काढलाय. फटका फसला डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक विकेटची प्राप्ती. रन मशीन ऑफ वरप मनीष धुमाल बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद झाले आणि तदनंतर मात्र नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये आबा कारंडेला आपण पाहतोय. की जसे फलंदाज बाद होतील तसे नवनवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील वरफ संघाच्या पेठाऱ्यातून, कारण की खोलवरती त्यांची देखील फलंदाजी आहे. चांगली फलंदाजी करावी लागेल, कारण की मनीष धुमाळ आता मात्र बाद झाले. प्रशंसा करावी लागेल गोलंदाज भूषण गायकरची, ज्या पद्धतीने गोलंदाजी करतो मधाच्या आतमध्ये. धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 16 धावा आहेत. आक्रमकता दाखवणं गरजेचं आहे. आबा कारंडे आता मात्र स्ट्राईक एंडला याचा बॅटर. हो, इथे मात्र पंचांचा वाईटचा इशारा. ऑफस्टिकच्या अगदी बाहेर चेंडू होता, सोडून दिला. आणि तत्पूर्वी नक्कीच्या ठिकाणी मात्र अवांतरच्या स्वरूपाने ही एक धाव धावफलकावरती पाहायला मिळते. हो, स्वीच शीट केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र सज्ज आहे. डायरेक्ट हिटची संधी. आणि ते मात्र थ्रो चुकीचा फेकला गेला होता, परंतु बॅकअप चांगला मिळेल. फक्त आणि फक्त एकच धाव धावफलकावरती जोडली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 18 धावा धावफलकावरती. आणि पुढील मॅचसाठी सज्ज राहायचा आहे आरबी वरप संघ आणि वडवली संघ. आपण सज्ज आणि पुढील मॅच ही 3 षटकांचे असेल. दुसऱ्या फेरीतील सर्व सामने हे प्रत्येकी 3 षटकांचे असतील, याची नोंद सर्व संघांनी घ्यायची आहे. हो, इथे मात्र इम्प्रेसिव्ह स्ट्रोक. चेंडूला फेकून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखी एक दर्जेदार चौकार. सलगचे 4 चौकार आपण पाहतोय अनिलच्या बॅट मधून येत आहेत. आक्रमक भूमिका या ठिकाणी मात्र साकारली गेले. आणि धावसंख्या धावफलकावरती 22 हा अंतिम चेंडू या षटकातील. 22 धावा धावफलकावरती जोडला गेल्यात.
चांगला खेळ आतापर्यंत एकत्रित दाखवलाय. तब्बल अनिल म्हात्रे वैयक्तिक 18 या धावसंख्येवरती खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. जास्त बेल घेऊ नका. 22 धावा फलकावरती. हा अंतिम चेंडू षटकातील. हो फुल टॉस चेंडू होता इथे मात्र डायरेक्ट हिटची संधी पुन्हा एकदा, परंतु हो गुड रनिंग बिटवीन द विकेट. सुरक्षितरित्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचले आणि स्ट्राईक देखील स्वतःकडे ठेवेल अनिल म्हात्रे, यात मात्र शंका नाहीये. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या फलकावरती 23 धावा एक गड्याच्या मोबदल्यात गावदेवी वराप. दोन षटकांच्या अखेरीस 23 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आता मात्र नक्कीच उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि गोलंदाजी ट्रॅकवरती मुकेश गायकरला आपण पाहतोय. वन मॅन आर्मीचा रोल नेहमीच आपल्या संघासाठी असतो. हो पहिला चेंडूवरती आक्रमक पवित्रा घेतलाय आणि चेंडूला फेकून दिलाय सीमा रेषा पार. So beautiful, so elegant, just looking like a wow. It's a maximum stroke. षटकार. षटकाराला आणि षटकारानं धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाली 29 धावा. पहिल्या चेंडूवरती मुकेश गायकरच्या षटकार मारलाय फलंदाज अनिल म्हात्रेने आणि आक्रमकता दाखवली या सामन्यामध्ये. हो स्वीच शीट केलाय, क्या बात आहे. कलात्मक स्ट्रोक आणि चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा पार. दणदणीत कणकणीत चौकार. षटकार तदनंतर मात्र हा चौकार पाहायला मिळतोय. आणि आता मात्र क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून थोडासा बदल देखील केला जातोय, कारण की आता मात्र चारही बाजूने या ठिकाणी मात्र फटके मारले जात आहेत. चांगली कामगिरी करावी लागेल आता मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये मुकेश गायकरला, कारण की या षटकामध्ये धावा तब्बल आले 2 चेंडूवरती 10 धावा. हो बॅटची नरेश आणि इथे मात्र
चांगला प्रयत्न देखील केला होता आणि तत्पर एकच धाव फलकावरती मिळेल. स्ट्राईक आता मात्र आबा कारंडेकडे असेल. चेंडू हवेत होता, जर नक्कीच प्रयत्न देखील केले होते त्या ठिकाणी मात्र राजेशने, परंतु असफल राहिला प्रयत्न आणि मिळाल्या धावा या म्हणजेच एकच. आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 34. अनिल म्हात्रेने कमालीची फटकेबाजी केली. तब्बल 11 चेंडूमध्ये 30 धावा वैयक्तिक आपल्या संघासाठी जोडल्यात. हो, आबा कारंडे इथे मात्र नक्कीच कलात्मक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे मात्र नक्कीच पाहिलं जाईल की फलंदाज बाद आहे की नाही. फलंदाज सेफ असेल, कारण की पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचले होते. चपलाई दाखवली होती, परंतु नक्कीच या ठिकाणी मात्र बॅट देखील ड्राईव्ह केली होती फलंदाजाने, त्यामुळे एक धाव नक्कीच या ठिकाणी मात्र धावफलकावरती जोडली जाईल. 35 धावा धावफलकावरती आता मात्र पाहायला मिळतील. 2 चेंडू शिल्लक. हो, क्या बात है, अनिल म्हात्रे ऑन दी फायर. तडपत्या उन्हामध्ये आता मात्र अनिल म्हात्रेची बॅट तडपतय आणि चेंडूला फेकून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. वरपगावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. थँक्यू निलेशजी कडू आपण या व्यासपीठावरती, कारण की आपला संघ आता मात्र मैदानाच्या आतमध्ये फाईट करतोय. लगतच या. हो, बॅक टू बॅक 2 इन अ रो. चेंडू जाईल सीमारेषा पार. बाहुबली स्ट्रोक षटकार. सत्तेचाळीस धाबा 3 षटकांच्या अखेरीस आणि अनिल म्हात्रे वैयक्तिक 42 या धावसंख्येवरती खेळतोय. क्या बात आहे, कमालीची फटकेबाजी. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये धाबा नव्हत्या. गोलंदाजी ट्रॅकवरती राजेशला आपण पाहतोय. अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये राजेश देखील सज्ज होतोय. हो, हा फटका, क्या बात है, खरबूजे को देख तरबूजे ने भी रंग बदल दिया. आणि आता मात्र हा फटका येतोय आबा कारंडेच्या बॅट मधून. बेगिट षटकार. चला, मॅच बॉल देखील आलाय मैदानाच्या आतमध्ये आणि आता मात्र धावसंख्या या षटकारानं जाऊन पोचलंय तब्बल 53 या धावसंख्येवरती. क्या बात आहे, कमालीची फटकेबाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. हा फटका देखील अतिशय सुरेख पाहायला मिळतोय. एक धाव या ठिकाणी मात्र घेतली गेल्याने एकाच धाववरती समाधान मानलं जाईल, कारण की विचार केला तर एका बाजूने या अनिल म्हात्रे देखील चांगली फटकेबाजी करतो, त्याला स्ट्राईक वरती आणण्याचं कार्य केलं जात आहे. आणि आता मात्र उर्वरित 2
चेंडू फेकले गेलेत आणि 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 8 धाब्यांची आवश्यकता 50 धावा पूर्ण करण्यासाठी अनिल म्हात्रेला. हा कारनामा करेल का आजच्या दिवसामध्ये आणि या स्पर्धेतील पहिली 50 धावांची आक्रमक खेळ त्याच्या नावावरती होईल का पाहणं गरजेचं आहे. परंतु आतापर्यंत इम्प्रेसिव्ह फटकेबाजी केली आपल्या संघासाठी, संघाच्या नावासाठी. हो, यॉर्कर लाईन चेंडू होता आणि ते मात्र मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. 3 चेंडूंचा खेळ आता मात्र शिल्लक आहे. आबा कारंडे आता मात्र स्ट्राईक एंड वरती आहे. 55 धाब्यांची आवश्यकता आहे. हो, दांडी दांडी होतय गोल. यू मिस आय विल डेफिनेटली इट फर्निचर डिस्ट्रॉय. विकेटची प्राप्ती आबा कारंडे. बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल AB अतिश भोईरला आपण पाहतोय. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती 55. या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी राजेश गायकर. पहिल्या चेंडूत षटकार आला तर नंतर मात्र कमबॅक करतोय. चला जास्त वेळ खर्च करू नका आणि पुढच्या टॉससाठी RB वरप संघाचे संघनायक आणि त्याचबरोबरीनं वडवली संघाचे संघनायक आपण टॉससाठी या. यापुढील सर्व सामने हे 3-3 षटकांचे असतील. या गोष्टीची नोंद देखील घ्यायची आहे. हो, बॅक टू बॅक 2 विकेट्स. दांडी गोल, फलंदाज बाद. आतिश भोईर शून्यावरती बाद. मैदानाच्या आतमध्ये फेकला जाईल अंतिम चेंडू, कारण की 2 चेंडूवरती 2 विकेट्स. विकेटच्या अटॅक संपादित करेल का या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक राजेश गायकर आपल्या नावावरती कोरेल का. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये निनाद धुमाल. धावा बनवाव्या लागतील कारण की मानिवली संघाने नक्कीच आपण पाहिला तर वरप संघाला गोवेलीच्या मैदानावरती पराभूत केलं होतं. ओहो, दांडी दांडी गोल आणि नक्कीच माझ्या आजपर्यंतच्या इतिहासामध्ये मी पहिल्यांदाच एखाद्या गोलंदाजांना 3 चेंडूमध्ये 3 क्लीन बोल्डची हॅट्रिक घेताना पाहिलाय. कारण की हा कारनामा केलाय नक्कीच. आणि या स्पर्धेमध्ये पहिली विकेटची हॅट्रिक संपादित केलंय राजेश गायकरने. क्या बात आहे, कमालीची गोलंदाजी. आणि धावसंख्या धावफलकावरती 55. अनिल म्हात्रेला स्ट्राईक देणं गरजेचं होतं. अनिल म्हात्रेने देखील चांगली फटकेबाजी केली. 43 धावा आपल्या संघासाठी जोडल्या आणि नक्कीच 55 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाला. आणि तत्पर 56 धाब्यांची आवश्यकता असेल विजयासाठी, ती म्हणजे ओमसाई मानिवली या संघाला. आणि नक्कीच पुढील मॅचचा टॉस आपण करूयात. एका बाजूला वडवली त्यांच्या अगेन्स्ट RB वरप. दोन्ही संघाच्या संघनायकांनी लगेच टॉससाठी या. चला वडवली संघाचे संघनायक आपण टॉससाठी या. राहुल भंडारी.
जिग्नेशजी कोटेकर साहेबांचं या ठिकाणी मात्र शुभागमन झालं. या व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक स्वागत असेल. टॉस करूयात आपण. एका बाजूला असेल वडवली आणि त्यांच्या अगेन्स्टचा संघ आपल्याला पाहायला मिळेल, अर्थातच आरबी वरप. टॉस केला जाईल. आमचे संगणक योगेशजी भोईर देखील सज्ज होत आहेत आणि लगेच आपण टॉस करूयात. जयवंशी धुमाल साहेबांच्या शुभ हस्ते हा आपण करतोय टॉस. साथी समालोचक आमचे मित्र आवाज जुन्नर तालुक्याचा एक पहाडी आवाज निखिल जे ठोंबरे सरांना ऐकूयात खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. चला आरबी वरप संघ आपण सज्ज राहायचा पुढच्या मॅच साठी. सर्व खेळाडूंना विनंती आहे खेळाडू कक्षाच्या दिशेने येऊन आपण नक्कीच जमा व्हायचा आहे. आणि नक्कीच या ठिकाणी मात्र विनंती असेल आपल्या सर्व खेळाडूंना आरबी वरप संघाच्या की आपण खेळाडू कक्षाच्या दिशेने जमा व्हायचा आहे. धन्यवाद. धन्यवाद. या दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. मॅच आपण पाहतोय ओमसाई मानिवली आणि त्यांच्या विपक्ष गावदेवी स्पोर्ट क्लब वरप. धाबा बनवलेल्या आहेत त्या 55 आणि 56 धाबांचं लक्ष. त्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी. कल्याण ग्रामीण क्रिकेटचा खरीस्केल मुकेश कायकर आणि त्याच्या जोडीला एक तडाखेबंद फलंदाज रोशन मैदानामध्ये दाखल होतील ओमसाई मानिवली साठी. दुसऱ्या बाजूला गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार आहेत. कृष्णा कृष्णाला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करण्यासाठी तयार आहेत. रोशन गायकर आणि मुकेश कायकर ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर आपण कृष्णा या खेळाडूला पाहतोय गोलंदाजी करत असताना. स्ट्रायकर इनवर रोशन गायकर. 56 धावांचं लक्ष. शेवटच्या षटकामध्ये काय गोलंदाजी केली राजेशने. जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली. विकेट हॅट्रिक त्याने संपादित केली आणि लगातार 3 क्लीन बोल्ड केलेले आहेत. गोलंदाज तयार कृष्णा. पहिला चेंडू रोशन गायकर. व्हाट अ शॉट. एक टप्पा खात चेंडू सीमा पार. धावा 4 चौकार.
4 धावा येतील. संघाचं अकाउंट ओपन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. सुंदर फटका कृष्णा मस्कर यांच्या विरोधामध्ये खेळत असताना बॅटर आपण पाहतात रोशन गायकर या खेळाडूला. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला हा चेंडू पंचांचा अवांतरचा इशारा. आयोजक कमिटी आई गावदेवी 11 बरब तुमचा 12वा खेळाडू नाहीये आणि पुढील टीमचं ते ऑब्जेक्शन आहे. गोलंदाज तयार कृष्णा. कृष्णाचा बॉल सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळतोय बॅटर रोशन गायकरच्या बॅटमधून. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते. जाऊन पोचेल ती 6 या धावसंख्येवर. 6 ऑन द बोर्ड. प्रवीण सर हिट विकेट का रनआउट? ओके रनआउट. न्यू बॅटर आता मैदानामध्ये एंटर होताना आपल्याला पाहायला मिळतील ते अतुल गायकर मैदानामध्ये दाखल. अतुल वारगडे मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. स्ट्रायकर इनवर आपण मुकेश गायकर या खेळाडूला पाहतो. आपल्याला खबर धावसंख्या सध्याच्या घडीला 6 धावा आहेत. धावफलकावर स्ट्रायकर इनवर मुकेश गायकर या खेळाडूचा खेळ महत्वाचा राहील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज स्ट्रायकर गोलंदाज आहे टीम गावदेवी स्पोर्ट क्लब वरबचा तो कृष्णा मस्कर. गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. स्ट्रायकर इनवर बॅटर मुकेश गायकर. इथे टाकलेला बॉल बागफुटला गेले. सुंदर फटका मुकेश गायकरच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार येईल टीम ओमसाई मानिवली 4.5. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल. जाऊन पोचेल ती 10 या धावसंख्येवर. कृष्णा यांना पाहतो. गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकर इनवर मुकेश गायकर आहे. 56 धावांचं लक्ष आणि त्याचा पाठलाग मैदानामध्ये करायचा आहे तो मानिवली टीमला. इथे टाकलेला बॉल सुंदर असा फटका जो मात्र पाहायला मिळेल. तिथे एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. एक धाव आली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल. जाऊन पोचेल ती 11 या धावसंख्येवर. 11 ऑन द बोर्ड. 11 धावा. लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना आपण पाहतोय सध्याच्या घडीला ते पहिलं षटक. 56 धावांचा पाठलाग आहे. अतुल वारगडेला पाहतो. स्ट्रायकर इनवर जबरदस्त खेळाडू आहेत. चांगल्या फटक्यांसाठी प्रसिद्ध आहेत. पाहूया त्याच्या पाठमधून कशा प्रकारची बॅटिंग होतीये ते आपल्याला पाहायचंय. कृष्णा मस्कर गोलंदाजी मार्कवर तयार. 11 धावा खर्च केल्या 4 बॉलमध्ये. इथे टाकलेला बॉल बिग हिट केलाय. चेंडू हवेत. तिथे अतिक्षेत्ररक्षण जबरदस्त करताना पाहायला मिळतोय. 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या त्या अतिशय खेळाडूने. जबरदस्त क्षेत्ररक्षण. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचेल ते 13 या धावसंख्येवर. यानंतर होणारी मॅच आरबी प्रतिष्ठान वरप आणि त्यांना फाईट करेल श्री नारायणदेव प्रतिष्ठान वडवली. 13 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना पहिलं
56 धाबांचा पाठलाग करायचा आहे आणि ती ताकद आहे ओम साई मानिवली टीम मध्ये. पाहूया खेळ कशा प्रकारचा होतो या टीमचा. कृष्णा इथे जास्त शफल झाले, फटका खेळायचं होतं. डी फाईन लेगला षटक क्रमांक मैदानामध्ये कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळेल ते पहिल्या षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या 13. डीजे वाग्या 18 बॉल 43. संख्या 13 धावा 18 चेंडू 43 समीकरण. मंदार पानसरे पहिला चेंडू वेगाने टाकलाय, पंचांचा आला बांधरचा इशारा, वाईट बॉल. धावफलकावर धावसंख्या 14. मंदार पानसरेला आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर एक जबरदस्त खेळाडू आहेत. तर दुसऱ्या बाजूला मुकेश गायकर आपल्याला पाहायला मिळतोय, ख्रिस्केल ऑफ कल्याण ग्रामीण. स्लोवर वन चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. मनीचं जबरदस्त क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला 15 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. 15 रन ऑन द बोर्ड. षटक क्रमांक मैदानामध्ये दुसरं मार्गस्थ असताना 4 षटकांचा सामना आहे आणि यापुढील सर्व सामने 3-3 षटकांचे होतील, याची नोंद जी मात्र घ्यायची आहे. स्ट्रायकर एनवर बॅटल आपल्याला पाहायला मिळतील ते अतुल वारघडे. पाव्या त्यांचा खेळ मैदानामध्ये कशा प्रकारे होतो ते पाहायचं आपल्याला. मंदार क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं परिवर्तन करत असताना कॅप्टन अनिल म्हात्रे. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर मंदार पानसरे, समोर अतुल वारगडे या खेळाडूला आपण पाहतो. धावफलकावर धावसंख्या 15. इथे टाकलेला बॉल पंचांकडे, लाऊडली अपील, पंचांचा नकार येताना पाहायला मिळतो. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल आणि पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल याची मात्र नोंद घ्या. आयोजक कमिटी टीम, अंपायर डिसिजन विल बी फायनल. पंचांचा निर्णय अंतिम राहील. मला वाटतं गोलंदाजी करत असताना मंदार डेंजर झोन मध्ये आला आणि ते पंचांना दिसूच शकलं नाही, त्यामुळे पंचांनी नॉट आउट हा निर्णय दिलेला आहे. सोळा चेंडू आणि 41 धावांचं समीकरण. 16 चेंडू 41 धावा. गोलंदाजी मार्कवर मंदार पानसरेला आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना. मंदार, अतुलसाठी हा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. अजून एक चेंडू डॉट आला. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत ते आता 15. बनवायच्या धावा 41. मंदारच्या विरोधामध्ये खेळत असताना मुकेश गायकरने 6 बॉल मध्ये 6 षटकार खेळलेत, परंतु तो दिवस वेगळा होता. आज दिवस वेगळा आहे.
ज्या प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये मंदार करतो, जबरदस्त कामगिरी. 3 चेंडू हाताळलेत, त्याने धावा खर्च केल्यात फक्त 2, त्यामध्ये अवांतर 1 धाव आपल्याला पाहायला मिळाली. समोर आता अतुल साठी हा चेंडू, सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील मनीष धुमाळ, क्षेत्ररक्षण जबरदस्त होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 1 धाव आली आणि 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. 16 धावा धावफलकावर, 14 चेंडू, 40 धावांची आवश्यकता. मैदानामध्ये षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. ती क्षमता आहे मुकेश गायकर मध्ये, ती क्षमता आहे अतुल वारगडे मध्ये, परंतु सध्याच्या घडीला मंदार पानसरे हवे होत असताना जबरदस्त गोलंदाजी मंदारची होती. होम ग्राउंड आहे आणि या होम ग्राउंडवर कशा प्रकारे कामगिरी होईल ते आपल्याला पाहायचं. समोर मुकेश गायकर हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. 14 चेंडू, 40 धावा. बिग हिट केला आहे, चेंडू हवेमध्ये नोमॅन्स मध्ये चेंडू पडताना पाहायला मिळेल. एकच सिंगल आली या बॉलवर, एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल 17 या धावसंख्येवर. 13 चेंडू, 39 धावा. आस्किंग रन रेट जर आता आपण पाहिला तर तो 18च्या घरात गेलेला. कामगिरी कशा प्रकारे होती, हा शेवटचा बॉल अतिशय महत्वाचा राहील. अतुल वारगडेच्या बॅटमधून एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे टीम ओमसाई मानिवलीसाठी. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर मंदार. मंदारचा हा चेंडू सुंदररित्या, कोणत्याही प्रकारची धाव नाहीये या बॉलवर. संघाची धावसंख्या धावफलकावर 17 धावा. शेवटचे 12 चेंडू, 39 धावांची आवश्यकता. DJ वाघ्या. आणि 12 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत त्या अजूनही 39 धावा. मुकेश गायकर मैदानाच्या आतमध्ये, अतुल वारगडे मैदानाच्या आतमध्ये. ही जमेची बाजू आहे. राजेश गायकरने कमबॅक करून दिलंय जरूर, परंतु आता मैदानामध्ये बॅटिंग करावी लागेल, त्या धावा बनवाव्या लागतील. शेवटचे चेंडू मैदानामध्ये 12 आहेत आणि 12 चेंडूंमध्ये 39 धावांचं समीकरण. स्ट्रायकर इनवर मुकेश आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. निनाद धुमाळ, गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर निनाद. पहिलाच बॉल, मुकेश गायकर आसमानी टोला, क्रीज गेल कल्याण ग्रामीणचा, ज्याच्या पाठमधून येतोय हा तोफानी हल्ला, षटकार. धावसंख्या वाढते, सध्याच्या घडीला 23 धावा. शेवटचे चेंडू मैदानामध्ये 11 बनवायच्या 33. 11 चेंडू, 33 धावा. नयन फील्ड सेटिंग आपण पाहू शकता. बिग हिट केलाय, चेंडू हवेमध्ये आणि फटक्यात होती रिक्स, धावा मिळतील फिक्स. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, हा कडक 6.
चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहे 10 आणि 10 चेंडू मध्ये धाबा बनवायच्या 27. विजय आणि वरप मध्ये अंतर म्हणजे मुकेश कायकर. जबरदस्त क्रिकेट खेळतोय. 2 षटकार आले त्याच्या बॅट मधून. शेवटचे 10 चेंडूत 27 धाबा. शेवटच्या बॉलवर सिंगल का घेतली नाही ते दाखवतो मैदानाच्या आतमध्ये. लगातारचा 3रा षटकार येणार का मुकेश कायकरच्या बॅट मधून ते आपल्याला पाहायचं. नयन काही वॉर्निंग पंच नयनला देत आहेत. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत चौकार भरपूर आलेले आहेत. लगातार तीन षटकार येणार का ते आपल्याला पाहायचं. विकेट हॅट्रिकही आलेले आहे. सलगचा 3रा षटकार मैदानामध्ये खेळेल का बॅटर ते आपल्याला पाहायचं. धाबल खबर 29 धाबा. गोलंदाज तयार. निनाद आणि इथे क्लीन बोल्ड. फर्निचर डिस्ट्रॉय. दांडी 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 गुल. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. शेवटचे 9 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकर इनवर राजेश. जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय 9 चेंडू आणि 27 धावांचं समीकरण. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. 9 चेंडू आणि 27 धाबा. हे समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. निनाद 2 षटकार आल्यानंतर त्याने विकेट मिळवली. समोर आता राजेश गायकर हा खेळाडू आहे. पहिलाच बॉल राजेशचा फटका सुंदर. तिथे क्षेत्ररक्षक झेल झाला आणि राजेश गायकरला परतावा लागतोय. हा अजून एक धक्का ओमसाई मानिवलीला. विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आणि बॅटर मैदानामध्ये दाखल होतील ते आता रोहित. 8 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 27 धावा विजयासाठी आवश्यक ओमसाई मानिवलीला. बॅक टू बॅक 2 हादरे देत असताना गोलंदाज निनाद धुमाळ. त्याला संधी आता विकेट हॅट्रिक कंप्लीट करण्याची. बाबा ती विकेट हॅट्रिक तो मैदानामध्ये कंप्लीट करतोय का ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला चेंडू यष्टीरक्षण करा परंतु क्षेत्ररक्षणाची सजावट अतिशय दमदार जी मात्र पाहायला मिळते. एक सिंगल आली बाईच्या रूपानं. एका धावेच्या मदतीनं संघात धावसंख्या ओमसाई मानिवली 30 धावा. विजयासाठी 7 चेंडू आणि 26चं समीकरण. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर. नयन धुमाळसाठी एक पारितोषिक आलेलं आहे निखिल भोईर यांच्या वतीनं. नयनने जर कॅच पकडला तर रोख रक्कम 50 रुपयाचं पारितोषिक. 30 धावा धावफलकावर 7 चेंडू आणि 26चं समीकरण. आणि इथे टाकलेला हा चेंडू निनादचा जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 कंप्लीट. 30 धावा. शेवटचे 6 चेंडू 26चं समीकरण.
5 चेंडू 20 धावा. क्षेत्ररक्षणात थोडस परिवर्तन करत असताना कॅप्टन 5 चेंडू 20 धावांचं समीकरण आहे. रोहित गायकर डावकरी हाताचा हा फलंदाज आक्रमकता घेतो मैदानाच्या आतमध्ये. एक अजून मोठा फटका ओमसाई मानिवलीसाठी. आबा कारंडे तयार. इथे टाकलेला चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. सुंदर असा चेंडू. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. 4 चेंडू आणि 20 धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर आबा कारंडे. स्ट्रायकर इनवर रोहित. अजून एक चांगला चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. शेवटचे 3 चेंडू 20 धावा. पहिला चेंडू षटकाराला त्यानंतर गतीमध्ये परिवर्तन होताना पाहायला मिळालं. नयनसाठी प्राइज वाढलेला आहे. आता झेल टिपला 200 रुपयाचं पारितोषिक. नयन क्षेत्ररक्षण करतोय पॉइंट मध्ये. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल. अजून एक चेंडू वेगाने हाताळलाय. चेंडू डॉट. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत 2. भरवायच्यात धावा अजूनही 20. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर 2 चेंडू आणि 20 धावांचं समीकरण. कामगिरी कशा प्रकारे होईल ते पाहायचं आपल्याला. आबा कारंडे तयार. इथे टाकलेला बॉल बिग हिट केला. रोहितच्या बॅटमधून अजून एक चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. कारंडे. इथे टाकलेला चेंडू. सुंदर असा फटका सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावा. 46 धावा झालेल्या आहेत. अवघ्या 9 धावांनी पराभूत होतोय संघ टीम ओमसाई मानिवली. अभिनंदन गावदेवी बरप. मॅन ऑफ द मॅच अनिल म्हात्रे. छोटा पॅकेज बडा धमाका. छोटा तीर वार करे गंभीर. जबरदस्त क्रिकेट त्याचं पाहायला मिळालं. हँडलक टीम मुकेश गायकर आणि कंपनी.